बघा बघा खेळतंय कसे बॅडमिंटन खेळणं. आणि म्हटलं तर आता वैशू त्याने आणले कलिंगड. इकडे मम्मी कापते, इकडे कलिंगड कापणं चालू आहे. आणि इकडे शाळेतून आलेत, बसले मोबाईलवर. आत्ताशी म्हणजे झाला अर्धा तास झाला असेल. आत्ताशी नाही. छोटी पोरगी दीपाली जाधव आणि इकडे मोठी पोरगी रेवा जाधव. दोन्ही पण बिनकामाच्या पोरी. त्यांना खेळताच येत नाही. खेळणं कमी, हसणं जास्त आहे त्यांचं. छोटी पोरगी दीपाली जाधव आणि इकडे मोठी पोरगी रेवा जाधव. दोन्ही पण बिनकामाच्या पोरी. त्यांना खेळताच येत नाही. खेळणं कमी, हसणं जास्त आहे त्यांचं. हे बघा हसते. अरे काय बात आहे. अशा तऱ्हेने काय नीट दिसत नाही. थांब जरा. बघा बघा बिनकामाच्या. या दोन बिनकामाच्या. खेळता तर काय येत नाही यांना, फक्त उगाच. ही बघा, हीच ती बिनकामाची दीपा. खेळता येत नाही तिला, फक्त हसता येतो. काय तोंड बघा तिथं. तो बघा, झूम झूम केला, झूम. तोंड बघा. ही दुसरी बिनकामाची रेवा. तिला पण काय येत नाही. काय काम नाही करत, फक्त मोबाईल घेऊन बसते. पुरावा आहे, पुरावा माझ्याकडे. दाखवू का? अरे क्या बात आहे. हे बघा, हे बघा, हीच ती भूताला न घाबरणारी. अरे लक्की बॅडमिंटन खेळतायत का शेकाशेकी खेळतात तेच कळत नाही मला. एकमेकीला शेकवत आहेत फक्त. येतं का हिला? येतं खेळतं? काय नाही, दोघींना काय येत नाही. बघा ऑडियन्स, घरातून पण ऑडियन्स बघतायत. अरे काय तुम्ही खेळता, तुम्हाला येतच नाही. शी येडे दोघी पण येडे. उद्याच्या ब्लॉगमध्ये हे सर्व दिसेल. बघ तू, गॅरंटी नाही. मी तुला माहिती नाही, प्रत्येक गोष्ट टाकतो. बघ तोंड जरा स्माईल दे. हाच जरा हाच. काय रे, कसे खेळतात. यांना खेळताच येत नाही. एवढं मी शिकून पण यांना काय फायदा नाही. बिचारा देवांश किती रडतोय बघा, बॅडमिंटन सुट्टी म्हणून. ए तुला मी एवढं मी शिकून पण तुला काय फायदा झाला. मग जाऊन ये ना. जाऊन ये. व्हिडिओमध्ये येणार आहे सर्व काही. फेमस होणार दीपा आणि रेवा. दीपा रे, फेमस होशील ना बघ. अरे क्या बात आहे. या बिनकामी रेवाला तर काय येत नाही, फक्त हसता येतं. हे दीपा, तिला मी एवढं शिकवून पण तिचा काय फायदा नाही. रोज माझ्याकडून ट्रेनिंग घेते तरी काय फायदा नाही. रोजचे मी 5 तास घालवले तुझ्यासाठी. मग तरी बिनकामी.
काय खरंच तू? बनवतायची यांश अरे वा, काय बॅट बॉल खेळते? बॅट बॉल बॅट बॉल खेळतेस? काय रे यांचं बोलायचं. माझी मेहनत व्हायला गेली. मी एवढं शिकून पण माझी मेहनत व्हायला गेली. बघितलं, नाव खराब केलं तुम्ही, माझं नाव खराब केलं. वारा आला मग धरून ठेव. कुठला आला वारा? ए तिथं बसू नको, उठ तिकडे जा, तिकडे जा. अशा तऱ्हेने एक वारा आला होता, पण तो कुठला होता? आई बघ, हयला तुटलं बॅडमिंटन, ते पण गेटला लागून. काय खरं नाही, काय खरं नाही. गेला आता, वाकलं बॅडमिंटन. खरंच वाकलंय. जाऊ दे, नंतर दिसेल थोड्या वेळाने. कैसा लगा मेरा मजाक? चला, माझे हात दुखले, पण या काही कामाच्या नाही दोघे पण. पळ पळ, नुसती पळ पळ, तू पळ. मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. ब्लॉग अचानक रात्री चालू केला आहे. दाखवतो तुम्हाला बघा कसे बॅडमिंटन खेळत आहेत. 1 मिनटं बॅक कॅमेरा ओपन करतो मी. बघा बघा खेळत आहे कसे बॅडमिंटन खेळणं. हे दीपा रे, ही व्हिडिओ आपण रेवाला दाखवू. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. अगं मुद्दा म्हणजे कसं? हा नाही ना, मी कधी खेळलोय का? नाही, मला नाही बघ. कसे बॅडमिंटन खेळणं चालू आहे. 4 स्पर्धक आलेले तिथे. ऋषभ जाधव, दीपाली जाधव, देवांश मोरे. झूम करून दाखवतो बघा, हे ऋतुजा जाधव. 4 प्लेयर आलेले आहेत. फुल जोश. अशा तरी दिपाळीची मजा घेत आहेत. दिपाळी काय शोधते कचऱ्यात? काय शोधत? तुला पावर येईल. ए मग इथं उभी राहा. बाबूला इकडे ए तिकडे ते वडाचं झाड आहे ना, तुला पावर येईल. अच्छा, तसं आहे का? ए कुठे दाखव मला. ए मग इथं उभी राहा, इथे खांबाच्या इथं. केस सोडून उभी राहा. बघू सोड लवकर, मी झूम केलंय. ए दीप रे, केस सोड, झूम केलेत. बघा. अरे रे, काय होतंय? ए दीपाली, का जाते तिकडे? काय कारण आहे नक्की? আমি মঞ্জুলিকা, তুই আমাকে যেতে দিবি না, আমাকে যেতে দিবি না। আমি যে তোমার, শুধু যে তোমার, আমি যে তোমার। कसे खेळतायत. कोण तू? चेंज झाली? আমি মঞ্জুলিকা।
असे खेळणं चालू आहे बघा यांचं. असे खेळ. ए यार ते तिला उभं केलंय का फक्त? काय कुठलं गाणं? काय रे कुठलं गाणं गातोय? कार्टून आहे कार्टून. मोगरा पाहिजे का ताई? ताई माई अक्का तुम्ही आहे? येडा येडा मी बोललो फक्त दीपकच शकतो. बघा. हे लोक खेळतायत, मी व्हिडिओ काढतोय. हे काय करतायत नक्की? कसे खेळत. हे दीपाली, रेवाची मजा यायला का? रेवाची देवाला सुट्टे आहेत काय? मग बोलून घेऊ द्या. तो बोलतो रेवाला थांबायला पाहिजे, तो म्हटलं बोलून घेऊ द्या. दीपाली पण थांबणार आहे ना? परवा कुठे जायचंय? आता डबा घेऊन जायचंय. अगं जेवणाचा. याचं काय वेगळंच चालू आहे. मी तर टाइमपास करतोय बघा. हे खेळतायत, मीच टाइमपास करतोय. मला येत नाही खेळता असं वाटतं यांना, पण मीच खेळत नाही. स्पर्धक आलेत. हे रिपारे, तू अगं अर्धी कहाणी राहिली दुपारची. हा नाही ना, असं कसं बोलू शकते तू? मला अर्ध नाही आवडत असं बोलायला. मला अर्ध नाही आवडत असं बोलायला. ते एकदम सुमसाम रात्र होती. दिवाळी मी काय काय सांगितलं तुला? कसं वाटत होतं? जरा याच्यात सांग ना 2 शब्द. इमेज तोंड बिंड फोडशील. थांब, मला जाऊ दे मागे. चला कंटिन्यू राहा. बघा ही दमली माझी कहाणी ऐकूनच. अर्ध्या गेम. ये खेळ ग. तुला कहाणी सांगायची होती ना अर्धी. बघा कहाणी ऐकायची आहे. बघा हिला कहाणी ऐकायची आहे. सांगू तुला कहाणी? फोन उडेल माझा. फोन ही उडली चालेल, माझा फोन. तू काय पंख खाल्ली माहिती काही नाही? खेळ चालू आहे. झाले 12 झाले. दिवाळी ते पण खायचंय तुला? बघ लगेच ते पण पास केलं तुझ्याकडे. चलो आता आहे अजून कंटिन्यू. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. ब्लॉग आपण रात्री चालू केला होता, बॅडमिंटन खेळत होते तेव्हा. मग म्हटलं चला आता दुपारी चालू केला आहे, तरी पण घ्या पाया पडून. आणि मग म्हटलं चला आता वैशू त्याने आणले कलिंगड. हे बघा इकडे मम्मी कापते. इकडे कलिंगड कापणं चालू आहे. आणि इकडे शाळेतून आलेत
बसले मोबाईलवर. कशी आली? आत्ताशी म्हणजे झाला अर्धा तास झाला असेल. आत्ताशी नाही बोलत त्याला. इकडं कलिंगड कापणं चालू आहे आणि मी तर बसलोय. बघू आता काय बोलते. कलिंगड बघा एक नंबर. तर चला आता मस्त घेतो कलिंगड वगैरे खातो. भेटू आपण थोड्या वेळात. सध्यापुरती कंटिन्यू राहा. The next day. मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजय चॅनल ब्लॉगमध्ये. सर्वात पहिले सर्व नव आदेश. आणि मेन म्हणजे आपण ब्लॉग 2 दिवस अगोदरच चालू केलेला आहे. पण म्हटलं चला तो जरा थांबवला होता थोडे प्रॉब्लेममुळे. आता मी म्हणून त्या दिवशीचा आणि आजचा जॉईन करतो. म्हटलं चला आज आहे रामनवमी. तर सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. तुम्हाला दाखवतो रामाचा फोटो आहे माझ्याकडे. बघा किती वर्ष झाले का या फोटोला मम्मी. 3रा आहे ना हा. हां रामाचं ते मंदिर हे केलं तेव्हाचा फोटो बघू शकता. 3 वर्ष झाले पण फोटो एवढा मस्त आहे बघा. म्हटलं घ्या देवाच्या पाया पडून घ्या पहिले. म्हटलं चला आज पूर्ण दिवसात काय होतं काय नाही तुम्हाला दाखवलं तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण रामनवमीचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत बाय बाय.